नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पायनॅपल केक. तर हा आहे पायनॅपल केक आणि मी हा बेस अगोदरच शिजवून घेतलेला आहे. त्यासाठी मी सनवीपची क्रीम वापरणार आहे. सनवीप, ट्रिपलाइट अशी कोणतीही क्रीम आपण घेऊ शकतो. मी सनवीपचीच घेते. आता ही क्रीम मी अर्धा किलोच्या नुसार घेत आहे. अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो केक बनवण्यासाठी ही एक कप भरून लागेल. ती एका पातेल्यात काढून घेतली आणि ही क्रीम परत अशीच न ठेवता एअरटाईट डब्यामध्ये ठेवावी, जेणेकरून ही एक जवळजवळ 15 ते 20 दिवस ही क्रीम टिकून राहते. तर मैत्रिणींनो, हे आहे शुगर सिरप. शुगर सिरप म्हणजे काय, तर पाण्यामध्ये साखर टाकून त्याचं शुगर सिरप तयार होतं. हे आता ते विरघळून मी घेतलेलं आहे. आता ही क्रीम फेटण्यासाठी मी जवळजवळ 5 मिनिट भर फेटून घेतलेली आहे. ही जिथपर्यंत जी घट्ट होत नाही तिथपर्यंत ती फेटून घ्यायची. ही जास्त वेळही फेटता कामा नये. जर ही जास्त फेटली गेली तर केक डिझाईन करताना प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा क्रॅचेस जाऊ शकतात. तर हे पहा मैत्रिणींनो, ही अशा पद्धतीने क्रीम पडणार नाही इतपत ती फेटून घ्यावी. हे पहा. आता आपण केक करायला घेऊया. तर ही क्रीम मी बेसला लावून घेतली आहे, कारण केक हलू नये म्हणून ही क्रीम लावून घ्यायची. आता जो आपण मधला भाग कट केलेला होता तो आधी घ्यायचा, व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि हे जी आहे वरचा भाग तो जो खाली असतो तो वरती लावायचा आणि हा वरचा भाग आहे तो मधल्या भागात घ्यायचा. आता हे शुगर सिरप मी लावून घेते. आपण ते जे शुगर सिरप केलेलं ते लावून घेतलं. आता क्रीम लावून घेऊया. हे अशा पद्धतीने सगळीकडून हळूहळू अशी क्रीम लावून घ्यायची, व्यवस्थित लावून घ्यायची. या पद्धतीने मी आता स्पॅच्युलाने क्रीम लावून घेतले. आता आपण पायनॅपल केक असल्यामुळे पायनॅपल क्रश हा मी केकमध्ये घालत आहे. या भागामध्ये जेव्हा आपण हे करतो तेव्हा पायनॅपल क्रश हा 2 भागामध्ये लावून घ्यायचा. हा पहा, अशा पद्धतीने पायनॅपल क्रश मी ओतलेला आहे. आता मी दुसरा केकचा जो भाग आहे तो घेत आहे आणि ते ठेवून परत पहिल्यासारखीच प्रोसेस करायची. शुगर सिरप हे स्प्रेड करून घ्यायचं आणि नंतर हे बघा, या अशा पद्धतीने क्रीम लावून परत स्पॅच्युलाने क्रीम लावून घेतल्यानंतर आता आपण जी खालची बाजू होती तळाची ती आपण वर घ्यायची, कारण जी खालची बाजू असते मैत्रिणींनो ती वरती घेतल्यामुळे सरफेसवरचा जो प्लेन होतो. आणि परत तीच प्रोसेस आता आपण केली. शुगर सिरप आहे तो लावून घेतला आहे. तिन्ही स्लाईजला शुगर सिरप हा लावावाच, त्याने केकची गोडी वाढते, कारण प्रेमिक्समध्ये इतका गोडवून नसतो. हे बघा, हे अशा पद्धतीने मग मी पूर्ण क्रीम लावून माझा आता केक तयारच झालेला आहे मोस्टली. हे पहा, या पद्धतीने मी पूर्ण केक हा क्रीमने कवर करून घेतलेला आहे. हा पहा, हे बघा मैत्रिणींनो. आता हा पहा, हा केक आता मी न्यूट्रल जेल ह्या केकवर स्प्रेड करून घेणार आहे. ऑरेंज कलरचं न्यूट्रल जेल टाकलेलं आहे आणि हे बघा, हे अशा पद्धतीने हा केक माझा तयार झाला आहे जवळजवळ. आता ही डिझाईन बघा, सिम्पलची डिझाईन मी केली आहे. फक्त 4
फुलंच या ह्याच्यावर काढलेली आहेत. हे अशा पद्धतीने. आणि कोणतीही गोष्ट मैत्रिणींनो जी तुम्ही मनापासून करता, जीव ओतून करता, त्यामध्ये जे आपलं काय म्हणतो आपण की एखादी गोष्ट जेव्हा जीव तोडून करतो ती सक्सेस होतेच. आणि हे अशा पद्धतीने माझा केक हा तयार झालेला आहे. सिम्पलसी डिझाईन पहा मैत्रिणींनो, किती सुंदर केक दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्हीही करून पहा. धन्यवाद.